तेजप्रताप, सो सॉरी. खरंच खूप मोठी चूक घडली माझ्याकडून. मला जेन्युइनली असं वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल. मला पण वाटलं होतं की सगळं चांगलंच होईल, पण तरी मी तुम्हाला अलर्ट केलं होतं की हे असलं काय करायला नको, पण तुम्ही नाही ऐकलं ना माझं. विचारायला जावं म्हटलं तर सगळे अर्धवट उत्तरं मिळतात. जाऊ द्या, सोडा. तेजप्रताप, मला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये. तुझ्या आप्पांचं गावात इतकं नाव होतं, एवढं सामाजिक कार्य केलं त्यांनी, आदर्श शिक्षक होते अरे ते. मग आज आजी काय बोलत होते नक्की? एवढं काय झालं की घरात त्यांचं नावही घ्यायचं नाही असं सांगितलं त्यांनी? काहीच कळत नाहीये मला. हे बघा वैदी, हे सगळं पचवायला ना मला पण जड जाते. काहीतरी भूतकाळ आहे ह्या माग, म्हणून ती मला स्वप्न स्वप्न काही नाही. आधीच माझं डोकं भंजाळलंय, जाऊ द्या. माझ्याशी बोलण्यात काय हरकत आहे? एकदा बोलून तरी बघ, कदाचित मन मोकळं होईल. वैदी, आपणच्या ज्या काही आठवणी आहेत ना, त्या सगळ्यात पुसट आठवणी आहेत. ठोस अशी काही माहितीच नाहीये. म्हणजे असं वाटतं की माझ्या आयुष्यातल्या पुस्तकातली मधली पानं कोणीतरी फाडून टाकलीत आणि मधल्या काळात काय झालं काय नाही काहीच अंदाज नाहीये. माईसाहेब काही बोलल्या का? त्यांनी शपथ घातली मला. म्हणाला की यापूर्वी तुम्ही काही विचारलं नाही, आताही काही विचारू नका. त्यामुळे हा विषय आता इथंच संपला. एक काम करा, हा फोटो घ्या आणि आपल्या खोलीत ठेवा. खोलीत तर ठेवू शकतो ना आपण आपल्या. ठेवून द्या फोटो. आणि हे सगळं मी आवरून घेतो. आधी त्याला मलम लावा, जखम धुवून. मी आलोच हे सगळं बाहेर टाकून. पुन्हा ह्या विषयी आमच्याशी काही बोलायचं नाही, आणि तुम्ही जर हा विषय काढला तर आमचं मेलेलं तोंड बघा तू. भाजी कोणी केली? मी केली सासूबाई. कशी झालीये? वय ग पुष्पे, एरवी मिठाचं पोतं बरोबर घेऊन फिरणारी तू भाजीत मीठ टाकायला विसरलीस? राहिलंय का ते? ना सासूबाई, काय झालं? राहू दे, उगा सारवा सारव करू नको. इन मीन पळसाला पाद तीन. तुझ्यात काय म्हणजे काय बदल झाला नाही बघ. वय ग माई, तू तर म्हणली आपण सगळे जण जेवायला बसणार आहे. मग आहेत कुठे सगळे? तेजप्रताप कुठे आहे? आजी, तो जरा बाहेर गेलाय. जरा कसं बाहेर जातात?